नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। आंतरराज्य वाहन चोरांची टोळी जेरबंद, 60 लाखांची 12 वाहने हस्तगत। कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वाहन चोरीच्या टोळ्यांवर लक्ष ठेवून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत आंतरराज्य वाहन चोरी टोळीतील 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 7 चारचाकी आणि 5 दुचाकी अशी एकूण 12 वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत। जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे नागेश शिंदे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने 11 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। त्याच्या साथीदारांमध्ये संतोष देटके, मुस्तफा मोहम्मद, करीम शरीफ शेख आणि इमाम साहेब मुलनावर या कर्नाटकातील आरोपींचा समावेश आहे। टोळीनं चोरी केलेल्या वाहनांमध्ये अशोक लेलंड टेम्पो, मारुती सुझुकी इको, महिंद्रा बोलेरो आणि युंडाई वेर्ना यांचा समावेश आहे। हे वाहन विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचं तपासात उघड झालंय। टोळीतील नागेश शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी वाहन चोरीचे 90 गुन्हे दाखल आहेत। संतोष देटके आणि करीम शरीफ यांच्यावरही चोरीच्या वाहनांचे खरेदी विक्रीचे गुन्हे नोंद आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, आतिश मेत्रे आणि त्यांच्या पथकाने केली। या पथकात रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, महिला पोलीस मीनाक्षी पाटील यांचा समावेश होता। पुढील तपास सुरू। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे हे तपास करत असून टोळीच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।